हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत उपयुक्त असे हेल्दी टिप्स. 1. द्राक्ष खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. 2. दररोज 20 पुशअप्स केल्याने शरीराच्या वरच्या भागाची ताकद वाढते, ज्यामुळे शरीर आकारात येते आणि स्टॅमिना देखील वाढतो. 3. तव्यावर तेल आणि हळद पावडर टाकून त्यात वडाचे पान गरम करून गुडघ्यावर बांधल्याने गुडघ्याच्या सूज आणि वेदनांपासून आराम मिळतो. 4. अभ्यास करताना चॉकलेट खाल्ल्याने मेंदूला नवीन माहिती सहज लक्षात राहण्यास मदत होते. 5. चहा बनवल्यानंतर तो पुन्हा गरम करू नये. ते पुन्हा गरम केल्यानंतर प्यायल्याने त्यातील आम्ल वाढते, ज्यामुळे यकृताशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. 6. थायरॉईडच्या आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी भोपळ्याचा रस प्या. दररोज ते प्यायल्याने थायरॉईडचा आजार बरा होतो. 7. मखाना रक्तप्रवाह आणि लघवीचे नियमन करून मूत्रपिंडाच्या आरोग्याचे रक्षण करते. हे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. 8. अर्धा लिंबू घेऊन त्यावर काळे मीठ लावून चाटल्याने पचन सुधारते आणि भूक वाढते. 9. 1 ग्लास दुधात थोडेसे आले उकळून ते दररोज झोपण्यापूर्वी प्यायल्याने छातीत साचलेला कफ सहज निघून जातो आणि खोकल्यापासून खूप आराम मिळतो. 10. सुकी धने, एका जातीची बडीशेप आणि साखरेची साल समप्रमाणात मिसळून बारीक करून दररोज 1 चमचा सेवन केल्याने हातपाय, छाती, डोळे, लघवीमध्ये जळजळ आणि आम्लता यापासून आराम मिळतो. 11. मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव झाल्यामुळे होणारी लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी महिलांनी आवळा मुरंबा खावा. 12. उन्हाळ्यात जर हातापायांच्या तळव्यात जळजळ होण्याची समस्या असेल तर गोंड कटिरा खाणे फायदेशीर आहे. 13. जर तुम्ही 1 ग्लास दूध, 50 ग्रॅम गूळ, 30 ग्रॅम हरभरे, 1 केळी, 2 ते 3 खजूर मिसळून प्यायला तर 1 महिन्याच्या आत तुमच्या शरीरात कुस्तीसाठी ताकद येईल. 14. महिलांमध्ये मूत्रमार्गात असंयम होण्याची समस्या अधिक सामान्य आहे, म्हणून एल्डरबेरी आणि ओवा उकळावा आणि त्याचे पाणी नियमितपणे प्या. 2 ते 3 दिवसात संसर्ग बरा होईल. तुम्हाला कोणतेही अँटीबायोटिक औषध घेण्याची गरज नाही. 15. ज्यांना असे वाटते की त्यांचे रक्त योग्य नाही किंवा रक्ताचे पॅरामीटर्स खराब होत राहतात, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियममध्ये चढउतार होत राहतात, त्यांनी पुदिना, धने, कढीपत्ता आणि आवळा चटणी खाण्यास सुरुवात करा. 16. जर तुम्हाला शरीर आतून स्वच्छ करायचं असेल तर देशी तुपामध्ये काळी मिरी मिसळून गरम दुधासोबत प्यायल्याने आतड्यांमध्ये अडकलेला मल मऊ आणि सैल होतो आणि बाहेर येतो. 17. जर तुम्हाला वाटत असेल की मला कोणताही आजार नको आहे, मला नेहमीच निरोगी राहायचे आहे, तर बीट, आवळा, हळद, गिलॉय, आले, लसूण, सफरचंद, संत्र्यांचा रस बनवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. तुम्ही कधीही आजारी पडणार नाही. ते स्वतः प्या आणि तुमच्या मुलांनाही पाजा. 18. जोपर्यंत तुम्हाला तुमचे दात निरोगी ठेवायचे आहेत तोपर्यंत तुरटी आणि लवंगाच्या पाण्याने गुळण्या करत राहा. तोंडातून दुर्गंधी येणार नाही, दात कुजणार नाहीत, पोकळी राहणार नाही, हिरड्या खराब होणार नाहीत. 1 लिटर पाण्यात 8 ते 10 लवंगा आणि तुरटीचा 1 छोटा तुकडा मिसळा आणि 3 ते 4 दिवस ठेवा. ते संपल्यावर पुन्हा बनवा. 19. जर पोटात बद्धकोष्ठता असेल, पोट साफ होत नसेल तर ओवा आणि गूळ मिसळून रात्री खा. ते चांगले चावून खा आणि त्यानंतर कोमट पाणी प्या. सकाळी उठताच पोट साफ होईल. तुम्ही ते मुलांनाही कमी प्रमाणात देऊ शकता. 20. पारिजातकाच्या पानांमध्ये चिकुनगुनिया, डेंग्यू आणि मलेरियासारखे ताप बरा करण्याची शक्ती असते. काही पाने कुस्करून घ्या, पाण्यात उकळवा, थंड झाल्यावर प्या. तापाच्या रुग्णाला 3 दिवसांपेक्षा जास्त काळ ते देऊ नका. संधिवात असल्यास 3 महिने ते घ्या. 21. जर आम्लपित्तामुळे डोळ्यांच्या मागे, माथा किंवा कान दुखत असेल तर थंड पट्टी ठेवा किंवा तुळशीचे पान चावून खा. 22. जर तणावामुळे तुमचा माथा दुखत असेल तर आराम करा, खोल श्वास घ्या. 23. जर सायनसमुळे नाक, गाल, माथ्याजवळ दुखत असेल तर उबदार पाणी उकळून घ्या, आराम मिळेल. 24. जर वरच्या किंवा मागील भागात दुखत असेल तर रक्तदाब तपासा आणि चांगली झोप घ्या. 25. थोडासा चुना खाण्याची सवय लावा. ज्यांना संधिवात आणि वाताचा त्रास आहे त्यांनी ते कोमट पाण्यात ताजे दही, डाळी, चुन्यात मिसळून खावे
सुपारीच्या पानांवर गव्हाचे दाणे एवढे लावून खावे. ज्यांना स्टोनची समस्या आहे त्यांनी ते खाऊ नये. 26. जर तुम्हाला सर्दी आणि छातीत जड होत असेल तर लवंगांचा चहा पिणे फायदेशीर ठरेल. कफ निघून जातो आणि जडपणा दूर होतो. 27. दुधासोबत शिळी चपाती भाकरी खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटदुखीपासून आराम मिळतो. 28. पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी पपई आणि काळे मीठ खाल्ल्यास त्वरित आराम मिळेल. 29. जिवंत असेपर्यंत कोहळ्याचा रस घेत राहा. पोट बिघडणार नाही, पोट फुगणार नाही, पोटात गॅस होणार नाही. सकाळी रिकाम्या पोटी कोहळा, आवळा, तुळशीचा रस प्या. 30. ज्यांना दारू, बिडी, गुटखा आणि सिगारेटचे व्यसन आहे आणि ते सोडायचे आहे त्यांनी आले लहान तुकडे करून काळे मीठ आणि लिंबू पिळून ते वाळवावे. ते खिशात ठेवावे आणि ते चोखत राहावे. जो कोणी 15 ते 20 दिवस हे सेवन करेल त्याला हे व्यसन कायमचे सुटेल.